आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मन्याड नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यातून वाहन नेणं कार चालकाला चांगलंच महागात पडलं। पाण्याच्या प्रवाहामध्ये कारसह दोघे जण वाहून गेलेत। मात्र सुदैवाने नदीपात्रात पाण्याची खोली कमी असल्याने कारमधून दोघांनाही बाहेर पडता आलं। धाराशिव शहरातील अंतर्गत रस्ते स्थगित केल्यावरून भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगलेल्या बॅनर वॉरवरून पालिका प्रशासनाने कारवाई केली आहे। शहरातील राजकीय पक्षांनी लावलेले अनधिकृत होर्डिंग नगरपालिकेने हटवले। आरक्षण प्रश्नी मातंग समाज आक्रमक झालाय। लहुजी शक्ती सेनेकडून मुंबई ते नागपूर पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। राज्यभरातून मातंग समाज बांधव एकत्र येत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर धडकणार आहेत। सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 90,000 शेतकऱ्यांचा आतापर्यंत मदत मिळाली आहे। राज्य सरकारने 17 ऑक्टोबर रोजी आदेश देऊन देखील धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना शासनाची मदत पोहोचली नाही। मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील 7 गावातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढत 12 तास लाईट पुरवण्याची मागणी केली। शेतीचं होणारं नुकसान टाळण्यासाठी हे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आलं। मीरा रोडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार गटातर्फे येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे जागतिक शिक्षणासाठी भारताची दारं खुली झाली आहेत। तर नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक नगर हे वसवण्यात येणार आहे। नवी मुंबईमध्ये 250 एकरवर उभारण्यात येणाऱ्या या नगरीमध्ये जगातील 5 नामवंत विद्यापीठांनी रस दाखवलाय। मात्र या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक नगरीचं काम अद्यापपर्यंत पूर्ण झालं नसल्यानं या जागतिक दर्जाच्या विद्यापीठांना पंचतारांकित हॉटेल आणि काही खासगी इमारतींमध्ये आपलं विद्यापीठ सुरू करण्याची वेळ आली आहे। कपपरेड वांद्रे सिब्स आरे भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मासिक ट्रिप पासमध्ये सवलत देण्याचा निर्णय MMRCने घेतलाय। मासिक ट्रिप पास आणि सवलतीची सुविधा येत्या 10 दिवसांमध्ये उपलब्ध होणार आहे। बेस्टच्या नवीन इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस उपलब्ध करण्यामध्ये पुरवठादार खासगी कंपन्या या विलंब करतात। त्याचा बेस्टच्या प्रवासी सेवेवर परिणाम होत असल्यामुळे बेस्ट परिवहनने खासगी वाहन बस उत्पादक आणि कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केलाय। मद्यपी चालकाने एसटी चालू नये यासाठी महामंडळाच्या नवीन 5000 गाड्यांमध्ये ब्रेथ ॲनालायझर बसवण्यात येणार आहे। चालक दारू प्यायला असेल तर त्याच्या हातून गाडी सुरूच होणार नाही। तसेच चालकाच्या केबिनमधील CCTV फुटेजच्या सहाय्याने मद्यपी चालकावर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे। अंमली पदार्थ प्रतिबंधक तसेच तस्करी कायद्यान्वये जप्त करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या तसेच कुटुंबियांच्या मालकीच्या 4 मालमत्तांचा 4 नोव्हेंबर रोजी पुन्हा लिलाव जाहीर करण्यात आलाय। या मालमत्तांच्या लिलावातून फक्त 20 लाख रुपये येतील असा अंमलबजावणी यंत्रणांचा दावा आहे। पावसाचा जोर कमी झाला असला तरी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पारा 30 खाली आला आहे। काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या। मात्र ढगाळ वातावरण सर्वत्र होतं। पुढील 3 दिवस अशी स्थिती असण्याची शक्यता IMDAने वर्तवली आहे। पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्टेशनवर असलेल्या जुनं तिकीट काउंटर आता बंद करण्यात आलं असून ते चर्चगेट दिशेला नव्यानं बांधण्यात आलेल्या पादचारी पुलावर स्थलांतरित करण्यात आलंय। जुने तिकीट काउंटर मोडकळीस आल्याने ते आता पाडण्यात येणार असून ती जागा प्रवासी वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। संपूर्ण पीक कर्जमाफीची मागणी होत असताना राज्य सरकारने या मागणीवर समितीची मात्रा दिली आहे। शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी आणि त्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार त्याचबरोबर मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती ही नेमण्यात आली आहे।
8 वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेमध्ये मोठा बदल केलाय। मुंबई, पुणे आणि नागपूर यासारख्या अवर्ग महानगरपालिकांमधील उमेदवार आता जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतील। आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन ही सुधारणा करण्यात आली आहे। काँग्रेससह महाविकास आघाडीतील पक्षांनी मतचोरी आणि मतदार याद्यांमधील गोंधळामुळे निवडणूक आयोगाविरोधात मोहीम उघडल्याने राज्य निवडणूक आयोगाने सावध पवित्रा घेतलाय। नवीन मतदारांना हक्क बजावता यावा आणि अद्ययावत मतदार यादी वापरता यावी यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागितली आहे। सरन्यायाधीश BR गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर रोजी संपणार आहे। या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे। ते 24 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारतील। देशातील रेल्वे प्रवासाचा अनुभव एका नवीन पातळीवर नेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। मंत्रालयाने देशातील पहिल्या 16 डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला मान्यता दिली आहे। या ट्रेनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिचा वेग। तिला ताशी 160 किलोमीटरच्या कमाल वेगाने धावण्याची परवानगी देण्यात आली आहे। देशात सोन्याच्या किमतीने विक्रमी पातळी गाठल्याने या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी 16% घटली आहे। सोन्याची मागणी कमी झाली तरीही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे। दक्षिण भारतात घोंगावणाऱ्या मोन्था चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळीचं संकट ओढावलंय। या मोन्थाचा विदर्भाला देखील जोरदार तडाखा बसलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळीचं हे सावट पुढे 3 दिवस म्हणजे 2 नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार आहे। भारतात 46% लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याचं समोर आलंय। एका संस्थेच्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे। त्यातही दक्षिण भारतात ही कमतरता सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आलाय। तर सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 150वी जयंती आहे आणि त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिथे उपस्थित आहेत आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना ते अभिवादन करतात। ही थेट दृश्य आपण बघतोय। आत्ताच काही वेळापूर्वी मोदींचा ताफा तिथे पोहोचलेला आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या इथे पोहोचलेले आहेत। त्यांनी पुष्प अर्पण करत सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केलं। त्यांच्या पुतळ्याला ते जल देखील वाहताना दिसून येत आहेत। आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आहे आणि त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही थेट दृश्य आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभिवादन करण्यात येत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना। त्यांची आज जयंती आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे पोहोचलेले आहेत। त्यांनी पुष्पवृष्टी करून सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केलंय। स्टॅच्यू ऑफ युनिटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आपण दृश्य बघतोय। सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 150वी जयंती आहे आणि त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे पोहोचले आणि त्यांनी पुष्पवृष्टी करत सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केलं। त्याचबरोबर जल देखील त्यांनी अर्पण केलं।